नमस्कार प्रेक्षकांनो. इकडे दीपीला खूपच त्रास होत असतो. दीपीला असं वाटत असतं की मी नाही थांबलं पाहिजे, मला गेलंच पाहिजे, कारण मला इथे राहून काहीच उपयोग होत नाही आहे. तिला खूप टेन्शन आलेलं असतं, तिला काही सुचत नसतं आणि ती खूप टेन्शनमध्ये असते. तिच्या डोक्यात फक्त एकच चक्र सुरू असतं की काहीही झालं तरीही मी यामध्ये आता पूर्णपणे अडकली गेलेली आहे. आणि ती म्हणत असते की अहो साहेब, मला खरंच जाऊ द्या तुम्ही, मला ना कळत नाही आहे मला काय होतंय ते. अहो मला लय त्रास होतोय, मला ना सुचत नाही आहे, असं ती बोलत असते आणि रडत असते. आणि ती म्हणत असते की अहो साहेब, मी पूर्ण अडकली हो याच्यामध्ये, तुम्हाला नाही माहिती माझं काय होतंय ते, माझी काय वाट लागली आहे तुम्हाला नाही माहिती, असं म्हणत ती रडत असते. अहो त्या मॅडम लय मोठे येते हो, मी नाही करू शकत हे सगळं, असं ती म्हणत असते. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की अगं दीपा, एकदा ऐकून घे ना तू, मला माहिती आहे ना हे सगळं. अगं मी तुला कशासाठी बोलतोय सांग बरं, तू असं नको ना करू, असं म्हणत तो दीपाशी बोलत असतो. पण दीपा मात्र ऐकायलाच तयार नसते. दीपा हट्टाला पेटलेली असते. दीपा म्हणत असते नाही हो साहेब, नाही हो, नाही जमणार मला ते, माझ्याच्याने नाही होणार, मला लय त्रास होतोय, मला नाही सुचत आहे. अहो तुमची बायको ना खरंच लय मोठी आहे आणि मी काहीच करू शकत नाही, असं म्हणत दीपा रडकून निघालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे तुझं म्हणणं, ती मोठी आहे, या घरातल्या सगळ्यांशी ती प्रेमाने वागलेली आहे, सगळ्यांना समजून घेतलेलं आहे. परंतु दीपा मात्र ऐकायलाच तयार नसते. इकडे घरातले सगळेजण म्हणत असतात की आता आप्पीला कशा पद्धतीने गोष्टी हव्या आहेत ते आपल्याला करावं लागणार आहे. आपण आप्पीशी त्याच पद्धतीने वागूया आणि त्याच पद्धतीनं तिच्याशी बोलूया, म्हणजे आप्पीला बरं वाटेल. हे सगळं बोलणं सुरू असतं. सगळेजण बोलत असतात, सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरीही इकडे आप्पीशी आपण चांगलं वागायचं आहे. अर्जुन आप्पीला इकडे दीपाला समजवत असतो. दीपाला म्हणत असतो की तू काळजी करू नको, अगं मी आहे ना. दीपाला खरं तर टेन्शन आलेलं असतं. उद्या दवाखान्यात नेणार आहेत, डॉक्टर चेकअप करणार आहेत आणि सगळ्यांना कळणार आहे की मला काहीच झालेलं नाही, या गोष्टीचं तिला टेन्शन असतं. अर्जुन म्हणत असतो तुला मी कसं अडकू देईल सांग बरं, तू असा विचार पण करू नकोस बरं, मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणत अर्जुन तिच्याशी बोलत असतो. आणि अर्जुन आता ड्युटीला निघून जातो. अर्जुनचं असं म्हणणं असतं की मी ड्युटीला चाललेलो आहे आणि तुला आता शांतपणे राहणं गरजेचं आहे, तू शांतपणे राहा, कुणावर ओरडू नको, वसकू नको. इकडे अर्जुन निघून जातो आणि दीपाचं मात्र सुरू झालेलं असतं. तेवढ्यातच तिला फोन आलेला असतो, तो म्हणजे राजाचा. राजा बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते बोलणार रे दाद्या. तेव्हा तो म्हणत असतो की तुला माहिती आहे का, एक काम करायचं आहे तुला. तेव्हा ती म्हणते हो चालतंय. तो म्हणतो मी आलो ना, मी तुला बोलवतो आणि मग तिथनं तुला हाक मारतो. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा अर्जुन आता चौकीत आलेला असतो आणि तिथे तो बोलत असतो. त्यावेळी चिंचुकेला तो विचारतो, चिंचुके आर्या कुठं आहे, कामाचं काय झालेलं आहे. चिंचुके काहीच उत्तर देत नाही. आणि तेव्हा मात्र चिंचुकेला इकडे अर्जुन म्हणू लागतो की काय चाललंय, मी 2 वेळा विचारलेलं आहे आर्या कुठं आहे. तेव्हा चिंचुके म्हणतो की साहेब, आर्या मॅडम, अपर्णा मॅडम जिथं सापडलेले आहेत तिकडे गेलेले आहेत. हे ऐकल्यानंतर अर्जुनला राग येतो. अर्जुन म्हणतो की एवढ्या कष्टाने मी सगळं जुळवून आणलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर प्रॉब्लेम झाला तर खूप अवघड होईल, मला तिकडं पोहोचलं पाहिजे. आणि मग इकडे अर्जुन आर्याला फोन करतो, तू कुठे आहेस. तेव्हा आर्या म्हणते की अपर्णा मॅडमचा जिथे तुला सापडलं ना त्या एरियात मी आलेले आहे. मला काही गोष्टी शोधून काढायच्या आहेत, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की मला सुचत नव्हतं की मी का कमी पडले, माझ्याकडून ह्या गोष्टी का घडल्या नाहीत, म्हणून मला हे शोध घ्यायचं आहे, म्हणून मी इथं आलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो असं तुला कळतंय का, एकतर मी इथं नाही आणि आता तूही निघून गेलेली आहे, मी तुझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि तू असं वागत आहेस. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता तू इकडे ये, एकतर अमोलची तब्येत ठीक नाही आहे, त्यात आप्पी अशी आहे आणि मला पोलीस स्टेशनमध्ये एवढं आहे आणि सिनियरची बोलणी खावी लागत आहेत, पण तरी पण तुम्ही असं वागत असता. हे सगळं बोलणं चालूच असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो आणि तो ओरडून ओरडून बोलत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ताच्या आत्ता तू इकडे ये. तर इकडे आता राजा आलेला असतो आणि तो शिट्टी वाजवतो आणि दीपे म्हणून हाक मारू लागतो. आणि मग दीपाला कळतं. दीपा इकडे मोबाईल बघत बसलेली असते आणि मग दीपा तिथे लगेचच खिडकीतून वाकून बघते. ती म्हणते आले आले थांब जरा, असं म्हणत ती त्याला सांगत असते.
त्याचबरोबर दीपा जायला निघालेली असते. तेवढ्यातच अमोल तिथे येतो आणि अमोल म्हणत असतो की आई हे घे, आपण दोघं एकत्र जेऊया, किती दिवस झाला आपण जेवलेलो नाही. अमोल मात्र मागं लागत असतो, परंतु दीपा मात्र इकडे ऐकायला तयार नसते. आणि त्याचबरोबर इकडे दीपा म्हणत असते की थांब जरा, मी सांगते ना तुला, मला भूक नाही आहे, तू जेव. तेव्हा अमोल म्हणतो की मा तू थांब ना, किती दिवस झाला आपण एकत्र जेवलेलो नाही. हे अमोलचं बोलणं सुरू असतं, पण दीपाला मात्र काही करून खाली जायचं असतं. कारण आता काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे दीपाला तिथे जाऊन राजाशी बोलायचं असतं. कारण तिच्या चिल्ल्यापिल्ल्यांचीही तिला खूपच आठवण येत असते, म्हणून तिला लवकरात लवकर तिकडे जायचं असतं. परंतु इकडे राजा मात्र तिला तिथे हाका मारत असतो आणि इकडे अमोल मात्र तिला थांबवत असतो. अमोलचं असं म्हणणं असतं की थांब जरा, मा जाऊ नकोस. पण इकडे दीपाला जायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला पाहायला मिळतं की दीपा तिथं निघून जाते. अमोलचा हात झिडकरून ती निघून जाते आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की तो राजा जो असतो तो पैसे घेऊन आलेला असतो आणि तो दीपाला सांगत असतो की एकच काम करायचं आहे, अगं मी जीजीला भेटून आलेला आहे, खूप मोठा राजकारणी आहे आणि त्याला भेटून आलेलो आहे आणि त्यामुळंच ह्या गोष्टी मला एक कळलेल्या आहेत की हा जो पोलीसवाला देतोय ना त्यापेक्षा भरपूर पैसे देणार आहे. त्या मॅडमची सही शिकून घ्यायची आहे आणि ती सही तुला करायची आहे. एवढंच काम करायचं आहे, बाकीचं काहीच करायचं नाही. दीपा म्हणत असते तुला कळतंय का, तू काय बोलतोयस हे सगळं. तेव्हा राजा सांगतो की हो, लवकरात लवकर घे, नाही तर तुला माहिती आहे ना तुझ्या त्या चिल्ल्या पिल्लांबरोबर मीच आहे. अगं लेकरं घरी येते, उपाशी राहू शकतात, तुला लक्षात येत नाही आहे का, असं म्हणत तो दीपाला बोलत असतो. दीपा मात्र तिच्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी काहीही करायला तयार होत असते. ही गोष्ट मात्र राजाला माहिती असते. तो म्हणत असतो की आता त्यांनी एवढे पैसे दिलेले आहेत आणि बक्कळ पैसे देणार आहेत. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन CCTV फुटेज चेक करत असतो आणि जेव्हा तो CCTV फुटेज चेक करत असतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की दीपा ही राजाला भेटायला गेलेली आहे आणि त्यांचा काहीतरी गोंधळ सुरू झालेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता मला काहीतरी विचार करायला पाहिजे की नक्की काय घडत आहे, अशी कोणती गोष्ट घडत आहे की ज्यामुळे हे सगळं होत आहे. हे सगळं चालू असतं आणि त्याचवेळी राजा आणि दीपाचं बोलणं अर्जुनने इकडे पाहिलेलं असतं. अर्जुनला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की मला यांच्यावरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. अर्जुनच्या डोक्यात हे सर्व सुरू असतं. आता अर्जुन नक्की दीपाकडून कसं सत्य काढून घेणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.